नमस्कार गावाला, जय शिवराय, जय शंभूराज, जय गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ, साईमय सकाळ. तर मंडळी, आता आम्ही आहोत बरोबर वावीच्या पुढे आलो. टोलनाक्याजवळ आहे. हे बघा टोलनाका. टोलनाक्याच्या थोडा अलीकडे थांबलो आहे, कारण या साईडला बॅटिंगसाठी माळ चांगला आहे. सूर्यनारायण पण आत्ता वर आलेत, कारण काल पण पाऊस पडला. तुम्ही बघू शकता. हे बघा वरून समजेल तुम्हाला. तर पालखी येते आहे मागून. तर ह्या साईडला माळ आहे म्हणून म्हटलं थांबूया थोडं आपण पण. तर आजचा दिवस आहे 7वा. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. आणि नवीन कोण पाहत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तर पालखी आता येईल. ही दुसरी पालखी थांबली आहे या साईडला. आणि आपला आता DJ वाजतोय तो आपलीच पालखी आहे. म्हटलं पुढे जरा थांबूया. तर चला, आम्ही आलेलो आहे बरोबर शेवटच्या निशाणीजवळ. आता फोटो काढूया ह्यांचा. ओके, धन्यवाद. नमस्कार. तर आपले साई बंधू आपल्या समोर आहेत. तर मित्रांनो, सांगा तुम्ही साई पालखीत चालता, कसं वाटतं, काय वाटतं तुम्हाला पालखीवरती चालताना? मजा म्हणजे तुम्ही मजा करण्यासाठी चालताय का पालखीसाठी? मजा घ्यायची सुट्ट्यांची. या पालखीतून तुम्हाला काय भेटतं, काय उद्देश असतो तुमचा? शिकून भेटतो. प्रवास. अरे वा, धन्यवाद साई. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद तुम्हाला पण. आणि तुम्ही असेच वर्षानुवर्ष पालखी चाला. तुमचं साई आरोग्य व्यवस्थित ठेवू दे ही साईंचरणी प्रार्थना करतो. पुढच्या वर्षी. तर मित्रांनो, मगाशी येताना इथं आपल्याला 1-2 कुत्रे भेटले होते. त्यांना मगाशी काय नव्हतं आमच्याकडे, पण आता बिस्किट पुडा घेतला एक, त्यांना देतो आहे. का तर मित्रांनो, बरोबर गणपती मंदिराच्या समोरच आपला नाश्त्याचा स्पॉट आहे. हा बघा, या साईडला गाडी लावली आणि या साईडला आपला नाश्त्याचा स्पॉट. वावी टोलनाक्याच्या थोडं पुढे गणपती मंदिर आहे. या गणपती मंदिराच्या समोरच आपला नाश्त्याचा स्पॉट असतो. आणि आपल्याला नाश्ता आता आहे. ओ देव, नाश्ता काय? वडापाव. मदन महाराज. माझा ॲड्रेस सिन्नर शिर्डी हायवे, वावी टोल नाक्याच्या पुढे, मिरगाव फाटा हायवे टच. तिथं आंघोळीची आणि राहण्याची व्यवस्था आहे. जय भूमी एज्युकेटर्स, मदन महाराज. संपर्क नंबर 9822 39 69 16 9822396916. साईबाबांच्या पालखीसाठी खास व्यवस्था आहे. 100-150 लोक थांबण्यासाठी व्यवस्था आहे. पाण्याची पाणकळी लावलेली पिण्यासाठी. आंघोळीचं सेपरेट व्यवस्था आहे. संडास बाथरूम आहे. राहण्याची व्यवस्था आहे. साईबाबाच्या कृपेने हायवे टच, मिरगाव फाटा, वावी टोल नाका. माझा संपर्क नंबर आहे. कधी साईबाबाच्या भक्तांनी कॉल करा. 24 तास सदा तत्पर हजर आहे मी. ओके, धन्यवाद. साईराम. 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 तर फायनली आपण पोचलो आहे आपल्या दुपारच्या लोकेशनला. साईराम. चला, आता मस्तपैकी आंघोळ करून घेऊया आपण पण. साईडला मस्तपैकी गोमाताचा गोटा आहे. आणि हे नाना आपले DJ वाले आंघोळ गेला. आता चला, आम्ही पण येतो. Pero
चला तर मंडळी, आता जेवून आराम करून पालखी निघाली आहे रात्रीच्या स्पॉटला. जेवण इकडे चालू आहे. वाजले 3 वाजले, कारण पावसाची शक्यता आहे. पाऊस बारीक बारीक पडतो पण आहे, त्यामुळे लवकर चालला आहेत. पालखी वेळेवरती स्पॉटला जाईल या उद्देशाने. बारीक बारीक पाऊस पडतो आहे. हा कुठे आहे? तर मंडळींनी बरोबर निघालो स्पॉटवरून, दुपारच्या स्पॉटवरून निघालो आहे. आता शेवटचा स्पॉट जाऊया. आजच्या आपल्या या 8 दिवसाच्या शेवटच्या स्पॉटला, रात्रीच्या शेवटच्या स्पॉटला जातोय. जाऊन आता तिथे थांबणार. पालखी गेली पोहे गावातून मधून, शॉर्टकट आहे ते. आम्ही चाललो आहे इकडे ह्या साईडून. चला, आमाचा आवाज कसला येतो आहे. तर चला जाऊया फटाफट आपण लोकेशनला, हॉलवरती. आणि जर कोण चाय न्यायला आला असेल तर त्याच्यासोबत आपण रिटर्न पण येऊया, पालखी घेऊन जायला स्पॉटवर. तर चला फटाफट आधी पहिलं जाऊया स्पॉटला, त्यानंतर पुढचा नियोजन. तर मंडळी फायनली आपण लोकेशनला पोचलेलो आहे. या बाबू सहित सर्व गाड्या इथे लागल्या आहेत. फक्त यावा, माझी गाडी बाहेर लागलेली आहे, हे बघा पाण्याची. आणि बाकी सर्व गाड्या इथे लागल्या. तर आपण सामान जरा पाठी न्यायचं आहे, त्यांना मदत करूया थोडी थोडी. चला, लेट्स गो. टेम्पो मध्ये ठेव, घेऊन जा.
हा काय कोण सकाळ बरोबर आता वाजले 7 आणि बरोबर 5-5:30 वाजता आम्ही उठलो, आंघोळ पाणी केली, फ्रेश झालो आणि आता आपला आजचा दिवस शेवटचा असणार आहे शिर्डीचा. मुंबई ते शिर्डी पालखीसह पदयात्राचा आजचा शेवटचा दिवस आणि आज आपल्याला साईबाबांचं दर्शन होणार आहे. तर आता आम्ही निघणार लवकरात लवकर म्हणून लवकर उठलो आणि लवकर फ्रेश होऊन कपडे घालून आता निघूया साईबाबांच्या दर्शनासाठी, साईबाबांच्या मंदिराकडे, समाधी मंदिराकडे. तर चला आता ब्लॉग सुरू करतो. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता व्हिडिओ चालू करतो. आता या ठिकाणी आपण आजची वस्तू केली होती कालची रात्रीची. आज आपण इथून निघूया. तिकडे फोटोशूट चालला आहे. आणि कचोरी पण आहे. कचोरी ते पण आहे, चहा कचोरी पण आहे. कचोरी खूप मित्र गाडी लवकर यांनी स्पॉन्सर केले आपल्याला. खूप छान सुंदर असे सर्व गाड्या पार्किंगमध्ये लावल्या आहेत. हे बघा ह्या साईडला आणि ह्या साईडला आपली. आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. तर चला जाऊया, फटाफट दर्शन घेऊया. आणि आपल्याला आजच निघायचं आहे मुंबईसाठी. तर चला, कसा दिसतो लुक, कसा आहे माझा नक्की कमेंट करून सांगा. चला जाऊया. चला तर मंडळींनो, आपण आता पार्किंगला गाडी लावून आपण निघालेलो आहे पालखीजवळ. आपण जाऊया, पालखी मागे आहे अजून. आणि आपले हे सर्व जेवणकरी आणि आपले सर्व ड्रायव्हर लोक आम्ही चाललो आहे खंडोबा मंदिरात जाऊया. पालखी येणार आता खंडोबा मंदिरामध्ये. त्यानंतर या साईडला खंडोबा मंदिर आहे आणि त्यानंतर आपण बाबांच्या दर्शनाला जाऊया. चला आधी जाऊया पालखीजवळ. तर फायनली आपण आता पालखीजवळ पोचलेलो आहोत.
चला चला पुढे चला. चला तर फायनली आपण निघालेलो आहे बाबांच्या दर्शनासाठी. चला पालखी निघाली ना गणेश नगराते. लागला की तर मंडळी बरोबर 3 ते 4 तासानंतर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे जेव्हा पालखी ठेवली होती त्या ठिकाणी. साईराम, आता पुढच्या वर्षी भेटूया. आता पुढच्या वर्षी डायरेक्ट साईराम साईराम. निलेश थांब थांब सुनले भाऊ. चला तर मंडळी फायनली आपलं दर्शन पण झालेलं आहे आणि आता आपण जरा जेवूया त्यानंतर निघूया. हार घ्यायचा आहे पण नेक्स्ट पालखीला घेऊया आता. तर चला आता जेवायला आलो आहे आणि हा माणूस बघा पालखीला जेवत नव्हता पण आता इथे येऊन जेवतो आहे आणि तो पण लास्टपर्यंत थांबला आहे अजूनपर्यंत. भात जवळजवळ 2 किलोचा भात खालाय त्याने है ना. इकडे आपली सर्व लोक आहेत. जेवण आजचं शिर्डीतलं जे महाप्रसाद खाताना आपले सर्व बंधू एका लाईनीत बसले आहेत सर्व. मंडळींनो आम्ही निघालो मुंबईला जायला. तर वाजले आहेत आता संध्याकाळचे बरोबर 7 वाजले आणि आम्ही इथून निघालो आहे. तर व्हिडिओ आवडली तेवढी लाईक शेअर कमेंट नक्की करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा.